खामगाव शहर पुन्हा एकदा हादरलं आहे. रेल्वे गेट परिसरात पतीने पत्नीची लोखंडी सब्बलने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे गेट परिसरातील झोपडपट्टीत राहणारा प्रकाश रूपलाल सोळंके वय 25 आणि त्याची पत्नी सविता प्रकाश सोळंके वय 22 यांच्यात गुरुवारी रात्री 11:30च्या सुमारास जोरदार वाद झाला. कौटुंबिक वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात प्रकाशने घरातील लोखंडी सब्बल उचलून पत्नी सविताच्या डोक्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात सविताचा चेहरा आणि डोके गंभीररित्या विद्रूप झाले असून तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पूजा रमेश सोळंके हिने फिर्यादी संजय शेनाजी मेढे यांना दिली. त्यानंतर संजय मेढे तातडीने घटनास्थळी पोहोचले असता सविता रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थित पडलेली दिसली. आरोपी प्रकाश सोळंके हा हातात रक्ताने माखलेली सब्बल घेऊन उभा होता. यावेळी मी सविताला मारले असून आता स्वतः पोलीस स्टेशनला जात आहे अशी कबुली त्याने दिल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. संजय मेढे यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रकाश सोळंकी विरोधात भारतीय न्याय संहिता BNS कलम 103(1) अंतर्गत गुन्हा क्रमांक 267/2026 दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास पाटील हे ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. अवघ्या 22 वर्षांच्या विवाहितेचा अशा क्रूर पद्धतीने झालेला अंत पाहून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.